इलेव्हनचे सलामीचे फलंदाज माऊली बांदल वर्षेस ऋषिकेश. चला लवकर महेंद्र साळुंके जरा दत्ताभाऊ गव्हाणे दत्त दादा यांच्या हस्ते ट्रॉफी देतात अक्षयला. चला अक्षयांनी उत्कृष्ट पद्धतीची फिल्डिंग बॉलिंग ओपनिंगचे बॉलर ओपनिंगचे बॅट्समन अक्षयांनी सलामीचे कामगिरी केलेले आहे. सर्वांचं सहकार्य या टुर्नामेंटसाठी ज्या लोकांनी ज्या युवकांनी सगळ्यांनी सहकार्य केलंय त्यांचे मनापासून आभार अभिनंदन. अतिशय चालेला सामना. चला महेंद्र साळुंके यांचा पहिला चेंडू माऊली बघूया काय करतोय आपल्या स्वराज्य 11 संघासाठी. महेंद्र साळुंके यांचा पहिला चेंडू माऊलीसाठी वैयक्तिक पहिलं षटक बॅटवर आणि थोडस कॅच उडलेला हवेत होता चेंडू. यावर एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 बॉल 1. पुढचा चेंडू महेंद्र यांचा खेळण्यासाठी आलाय तो रामा रंगतदार बॅट्समन रामा काय करतोय आपल्या ओ आणि हा चला रामाची जागा घेण्यासाठी आलाय धीरज. रामाने षटकार मारलेला आहे पण षटकार आपल्याला उपयोगाचा नाहीये त्यामुळे राम झालेला आउट. रामाची जागा घेण्यासाठी आलाय तो धीरज. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक महेंद्र साळुंके. पुढचा चेंडू धीरज साठी टाकलेला चेंडू धीरज यांनी ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला गोराक यांच्याकडे गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण. स्ट्राईकला आलाय तो माऊली बांदल. बघूया आपल्या संघासाठी काय करतो महेंद्र यांचा पुढचा चेंडू माऊलीसाठी. महेंद्र टाकतोय टाकलेला चेंडू माऊलीसाठी बीट झालाय माऊली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू माऊली यांच्याकडून. रामा षटकार खेचलाय पण आऊट झालाय. रन किती झाले स्कोर 2 धावा. चला गुड्डो पटकन चला पटाफट अंकल अभिजित यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. माऊली यांच्याकडून 1 धाव पूर्ण. धावसंख्या 3. पहिलं षटक चालू षटकातले काही चेंडू बाकी. 3 धावा. अर्जुन भाऊ पैसे द्या अगोदर. चला अर्जुन शिर्के यांच्याकडून राजूभाऊ बांदल यांनी जर बॉल अडवला लक्षात घ्या राजूभाऊ बांदल यांनी जर बॉल अडवला तर आपल्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. रोख 100 रुपये आपल्याला देण्यात येतील. अर्जुन भाऊ शिर्के यांच्याकडून जमा झाले 100. लक्षात घ्या फक्त आपल्याला बॉलच अडवायचा आहे. 100 ची नोट घेऊन जायचं आपण इथून. चला लवकरात लवकर धावसंख्या धावसंख्या 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. ओ वाईट स्वरूपाचा चेंडू अवांतर 1 धाव. धावसंख्या 5. दुसरा षटक चालू वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक अभिजित यांच्याकडून. अभिजितचा पुढचा चेंडू धीरज साठी. धावसंख्या 5. धीरज यांनी कटवला. यावर 1 धाव. एका धावेनंतर संघाची धावसंख्या स्वराज 11 ची 6. दुसरा षटक चालू 6 धावा. काय करता आपल्या संघासाठी. धावसंख्या 6. 1 बाद 6. दुसरा षटक चालू. पंच म्हणून काम पाहतात संदीप भाऊ गोराड आणि सागर शिर्के. पुढचा चेंडू आणि मिस फील्ड. माऊले यांच्याकडून चौकार खेचला माऊलीने. चला पुढचा चेंडू माऊली यांच्याकडून ऑफसाईडच्या दिशेने चौकार खेचला. अभिजित यांचा पुढचा चेंडू बीट झालाय तो माऊली. चला लवकर लवकर 10 रन. दुसरा षटक माऊली ऑफच्या दिशेने परत गॅप मध्ये पुन्हा धावसंख्या 14. दुसरं षटक चालू. धावसंख्या 14. यानंतर होणारा सामना अचानक वर्सेस जॅमिनी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस उडवण्यासाठी संपर्क. वाईट स्वरूपाचा चेंडू अवांतर 1 धाव. या धावसंख्येनंतर धावसंख्या 15. 1 बाद 15. चला स्वराज 11 माऊली आपल्या संघासाठी अजून खेळपट्टीवर शाबत
खेळी करत आहे माऊली. धावसंख्या माऊल्यांचा चेंडू फटका अचानक वर्सेस जेमिनी. माऊल्यांचा पुढचा चेंडू. चला लवकरात लवकर. अचानकचे कॅप्टन आणि जेमिनीचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनांनी माईकशी संपर्क साधा. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 16 16 16. माऊली काय करतात आपल्या संघासाठी. ओपनिंगला आलेले माऊली अजूनपर्यंत खेळतायत. 2 षटक खेळले त्यांनी. पुढचा चेंडू माऊलीसाठी बीट झालाय. महेंद्र साळुंके निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पंच लक्ष द्या. पंच रिव्ह्यू थोडं दिसत नाहीये रिव्ह्यू मध्ये. पंच लक्ष द्या. आपला निर्णय अंतिम निर्णय राहील. चला पंच लक्ष द्या सामन्यावरती. अटीतटीचा रंगतदार सामना. पंचांचं बारीक लक्ष पाहिजे या सामन्यावरती. पुढचा चेंडू महेंद्र साळुंके. माऊल्यांनी ऑफसाईडच्या दिशेने कटवला. यावर एकच धाव. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 17. धीरज काय करतोय आपल्या संघासाठी. 17 धावा. धीरज यांना पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलाय. यावर काय होतंय. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 18. धावसंख्या 18 झालेले आहेत. माऊली तिसरा षटक चालू आहे. धावसंख्या 18. अचानक चला आपलं लेट मार्किंग होत आहे प्रत्येक वेळेस. आपल्याला पुकारल्यानंतर आपण काही येत नाही. लवकरात लवकर या. चला चला पुढचा चेंडू महेंद्र साळुंके यांच्याकडून. धीरजला बीट केलंय त्यांनी. उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग करतायत महेंद्र साळुंके. चला धीरज महेंद्र साळुंके यांचा पुढचा चेंडू धीरजसाठी. 1 धाव पूर्ण. धावसंख्या किरण 20 धावा. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्वराज्य 11 20 धावा. किती धावापर्यंत नेत आहेत धीरज आणि माऊली आपल्या संघासाठी. पुढचं षटक अभिजितचं वैयक्तिक. दुसरा सांघिक. 4थं षटक. पुढचा चेंडू अभिजितचा. पहिला चेंडू धीरजसाठी. धीरजने मारलेला फटका गॅप मध्ये आणि हा चौकार. अचानकने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना अचानक वर्सेस जेमिनी. पुढचा चेंडू अभिजितचा. धीरजसाठी वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर 1 धाव. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या 25. 1 बाद 25. माऊली आणि धीरज टिकून आहेत ग्राउंड मध्ये. काय करणार धीरजचा चौकार. याला म्हणतात चौकार. चौकार चौकार चौकार. धीरज यांनी लेग साईडच्या दिशेने फटका जोरात मारून चौकार मिळवलाय. टाकतोय पुढचा अभिजित बॅटवर. पुन्हा एकदा चौकार. तेहतीस धावा. धावसंख्या 33. अभिजित यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या धीरजसाठी. धीरजने मारलेला. या षटकामध्ये धीरजने 3 4 मारलेले आहेत. जवळजवळ आपल्या संघाला मोठ्या धावांचा डोंगर उभा करून देत आहेत ते धीरज. चला लवकर सामना चालू करा. धीरज यांचं उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन. 3 चौकार. खनाखन घनघाती आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये चौकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. बघा धीरज यांनी या षटकामध्ये 4 चौकार खेचलेत आणि 41 धावापर्यंत मजल मारले. 41. बॉलिंगला आलाय अक्षय गायकवाड उर्फ सोन्या आणि त्याचा सामना करतोय माऊली. काय करतोय ओपनिंगचा बॅट्समन. लेग वाईट स्वरूपाचा. अवांतर 1 धाव. धावसंख्या 42. चला अक्षयांचा पुढचा चेंडू माऊलीसाठी. माऊली काय करतोय. धीरज यांनी मागच्या षटकामध्ये 4 चौकार खेचलेत. ते पण खणखणीत आणि दणदणीत. चला लवकर लवकर. अक्षयांचा पुढचा चेंडू माऊलीसाठी खेळतोय आणि आऊट.
रन आउट. धीरज रनआउट झाले. धीरजची जागा घेण्यासाठी आलोय तर सुहास. चला सुहास पटापट जायचंय. पटापट जायचंय. चला लवकर लवकर लवकर. ओपच्या दिशेने माऊलीने मारलेला फटका. गोरगांच्या क्षेत्ररक्षण बघूया काय. एकच धाव. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या 43-43. खेळायला आहे तो सुहास. टॉप डॉट बॉल. टप्पा चेंडू होता परंतु ते काही समजू शकले नाहीत. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 43-43. शेवटचं षटक. षटकातले काही चेंडू बाकी. सुहासांनी मारलेला फटका. यावर माऊली झालेला आहे रनआउट. यांची जागा घेण्यासाठी आले आहेत ते अंकल गोड्डो. काय करतोय आपल्या संघासाठी अंकल बघूयात. चला पुढचा चेंडू. चौकार खेचलाय सुहासने. 47 धावा. चौकार मारून 70. बघूया काय 50 होते का स्वराज 11ची. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने 51 धावा. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. चला षटक समाप्त. या बाहेर. चला 51. चला 51 धावा केल्यात. 52 धावांची गरज पंचशील संघाला. हॅलो 51 धावा फलकावर लावलेला आहे तर स्वराज 11 यांनी 30 बॉल 51 धावा लावलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. चला लवकर सहकार्य करा. पहिला गोलंदाज कोण येत आहे बघूया. माऊली बांदाल वर्सेस महेंद्र साळुंके. आणि आशिष साळुंके, महेंद्र साळुंके आणि माऊली बांदाल. पहिला षटक. चला काका बांदाल लवकर फिल्डिंग लावून घ्या. चला जेमिनी यांनी बॅटिंग घेतलेली आहे. नेक्स्ट होणारा सामना अचानक वर्सेस जेमिनी. अटीतटीचा रंगतदार चाललेला हा सामना. चला पंच लवकर सामना चालू करा. चला माऊली भाऊ बांदाल, महेंद्र साळुंके. चला पटकन पहिला चेंडू. 52 धावांची गरज. 30 बॉल 52 धावा. महेंद्र साळुंके, आशिष साळुंके काय करतात आपल्या पंचशील संघासाठी. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. माऊली यांचा षटक टाकतोय. माऊली खेळतोय. महेंद्र. 9 प्लेयर लक्ष द्या. चला चला फिल्डिंग साठी. चला चला लवकर फटाफट सहकार्य. माऊली यांचा पहिला चेंडू. काय होतोय. महेंद्र खेळतोय. टाकलेला. ओ नॉट आउट रामा. चला उत्कृष्ट प्रयत्न केलाय रामा यांनी परंतु बॉल हातात आलेला नाही. चला पंच लक्ष द्या सामन्यावर. बारीक लक्ष पाहिजे आपलं. महेंद्र साळुंके षटकार. आऊट झालाय महेंद्र. महेंद्रची जागा घेण्यासाठी आलाय तो अभिजित. काय करतोय आपल्या संघासाठी अभिजित. चला पटापट. चला लवकर लवकर. ओ निर्धाव स्वरूपाचा चेंडू. माऊली यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. माऊली यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चालला. चला 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 अभिजित. डॉट बॉल. 2 डॉट गेलेले आहेत अभिजित यांना. एवढा मोठा धावांचा डोंगर. 51 धावा करू शकतात का पंचशील संघाचे बॅट. अभिजित षटकार घेतलाय. चला अक्षय यांची जागा घेण्यासाठी आलाय तर सोने. माऊली यांचा
एकही धाव न देता माऊलींनी 2 विकेट घेतल्यात. पुढचा चेंडू माऊलीचा ऑफसाईडच्या दिशेने. अंकल काय होत आहे? रनआउटचा चान्स आणि नॉट आउट. षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 1 1 1. अजून 51 धावांची गरज. 1 धाव जमू शकलाय तर पंचशील संघ. पुढचं षटक श्रीकांत बांदल गुड्डू यांच्याकडून. वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक काय करतोय आपल्या संघासाठी? चला अंकल टाका पटापट. खेळतोय अक्षय. पहिला चेंडू आणि कटवला. अरे 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 फॉलो थ्रू मध्ये आणि रन नाहीये. चला पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. खेळतोय तो अक्षय सोन्या. अक्षय टू श्रीकांत. श्रीकांत टू अक्षय. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 2 डॉट बॉल टाकलेला आहेत. अटीतटीचा रंगतदार चाललेला सामना. या सामन्यावर सगळे प्रेक्षक नजर ठेवून आणि गॅपच्या दिशेने मारला फटका. यावर 1 धाव पूर्ण. धावसंख्या 2 धावा. माऊली यांनी आपल्या पहिल्या षटकात 1च धाव दिली. आशिषांनी लेग साईडच्या दिशेने मारला फटका आणि चौकार मारलाय आशिषांनी चौकार खेचलाय. सागर शिर्के लक्ष द्या. चला पटकन. चला पंच सामना चालू करा पटकन. चला श्रीकांत बांदल उत्कृष्ट पद्धतीची बॉलिंग करतायत. चौकार मारला फक्त त्यांना. धीरज यांच्याकडून काय होतं बघा. रनआउटचा चान्स आणि उत्कृष्ट फिल्डिंग. लागला असतं तर आउट झाला असतं. स्टंप. 7 धावा. धावसंख्या 7. दुसरा षटक चालू. षटकातले काही चेंडू बाकी. 7 धावा. ओ टाकलेला चेंडू. ओ 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 8. 2 षटकानंतर 8 धावा. 52 धावांची गरज आहे आपल्याला. पंचशील संघाला 52 धावांची गरज. काय करतोय पंचशील संघ? नेक्स्ट बॉलर आहे तो सुहास. काय करतोय आपल्या संघासाठी सुहास? खेळतोय तो अक्षय. टाकतोय तो सुहास यांचा पहिला चेंडू ऑफच्या दिशेने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चला लवकर पटापट. वाईट चेंडू. किरण वाईट आहे. अरे रिव्ह्यूला वेळ लागतोय. सगळ्यांनी सहकार्य करा. वाईट आहे का? नाही वाईट. पंच आशिष सगळ्यांनी सहकार्य करायचंय. घ्या. चला बघा काय कळतंय. बघा काय होतंय. चला लवकरात लवकर. बॉल आहे. चला सुहास पटकन बॉल टाका. चला वाईट स्वरूपाचा चेंडू. 9 धावसंख्या 9. धावसंख्या 9. धावसंख्या 9 झालेला आहे सुहास यांचा. पुढचा चेंडू. धावसंख्या 9. चला सुहास पुढचा चेंडू. ओ सोन्याने मारला फटका. यावर चौकार. 1.4. 1.4. 13 धावसंख्या 13. दुसरा षटक चालू. दुसरं नाही सॉरी तिसरा षटक. 13 धावसंख्या. मारलेला फटका सोन्याने कॅच होतोय का? आणि कॅच आउट. अभिजित खेळण्यासाठी येत आहे तो अभिजित गायकवाड. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 52 धावांची गरज. तिसरं षटक चालू आहे. चला अभिजित गायकवाड यांनी जर 2 चौकार मारले तर विशाल मोदर यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक. लक्षात घ्या अभिजित. चला तिसरं षटक सुहास यांचं. धावसंख्या 13. 13 धावा अभिजित साठी. निर्धाव स्वरूपाचा सुहास यांनी निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय. रामा पटापट आडव बॉल. चल स्विंग. सुहास यांचं स्विंग बॉल. ओ गॅपच्या दिशेने
फटका आणि उत्कृष्ट चौकार. अजून जर एक चौकार षटकाची समाप्ती. अभिजित गायकवाड यांनी जर एक चौकार मारला तर त्यांना 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. चला माऊली यांचा दुसरा षटक. 17 ना किरण? 17 धावा. माऊली यांचा दुसरा षटक वैयक्तिक दुसरा. अरे आशिष आऊट झालेले आहेत. आशिष आणि आलेले आहेत मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हर्षल यांनी पूर्ण मॅच काढून दिलेले पंचशीलला. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतात हर्षल. चला लवकर पंच काय जागेवरून हालतच नाही. बोळ्या जास्त काढल्यात वाटतं पंचांनी. पुढं घ्या त्यांना. सागर शिर्के चला पटकन. निर्धाव स्वरूपाचा चेंडू माऊली यांच्याकडून. पटापट. नेट संपलंय. नेट असेल तर घेऊन या. तर गाणी लावा. वाईट स्वरूपाचा चेंडू. किरण किती धावा? 18. वाईट स्वरूपाचा चेंडू 18 धावा. माऊली यांचं फसवी बॉलिंग हर्षल हे समजू शकले नाहीत. 18 धावा झालेल्या आहेत. चला वायफाय द्या कोणीतरी इथं पटकन. मोबाईल रायडर आउट झाला इथं. चला पुढचा चेंडू. काका चौकार मारलाय हर्षल यांनी. माऊली यांच्या बॉलिंगवर बॉल समजू शकले नाहीत आणि हा चौकार गेलाय. चौकार. लक्ष द्या. एकच बॉल गेलता. रामाने सोडला. चला पंच दुसरा बॉल घ्या. हर्षल माऊली यांचा पुढचा चेंडू हर्षल साठी खेळतोय तो. हर्षल हो लेगच्या दिशेने. मला वाटतंय हा षटक संपलेला आहे. हा हर्षल जर सुरुवातीला आला असता तर जिंकण्याचे काहीतरी चान्सेस असते. परंतु थोडस आवाज काय होतोय. ओ उडवून टाकतात सगळं. लक्ष द्या. डीजे ऑपरेटर सगळं उडवून टाकू नका. लक्ष द्या फक्त. थडाथड होईल इथं सगळं. लक्ष द्या. पप्पू प्रदीप बांदल जर असतील इथे तर त्यांनी काळवाई मंदिरात जावे. त्यांच्यासाठी थोडस काम आलंय आपल्यासाठी. जावा प्रदीप बांदल. आपल्याला मंदिरात अर्जंट मध्ये लाईटीचं थोडं काम आलंय. चला षटकार. आउट झालाय. नितीन गायकवाड आलाय. त्यांची जागा घेण्यासाठी अभिजितचे 100 रुपये गेलेले आहेत. चला सुहास बांदल यांनी गाडीची चावी द्या. चला पटकन. ऑफच्या दिशेने मारल्या नितीन गायकवाड यांनी फटका. धीरजचं थोडस मिस फील्ड यावर चौकार खेचला. नितीन गायकवाड. चौकार खेचलाय. पुढचा पप्पू यांचा बॉल. पायट्यातला बॉलर पप्पू. ओ लक्ष द्या. चला यानंतरचा होणारा सामना अचानक वर्ष जेमिनी संघाची बॅटिंग आणि चला आणि हा सामना स्वराज 11 यांनी जिंकलेला आहे. जिंकलाय स्वराज 11 संघाचं हार्दिक स्वागत. आपण आपलं कला कौशल्य दाखवून हा सामना जिंकलेला आहे. त्याबद्दल सर्व खेळाडूंचे स्वागत. चला मॅन ऑफ द मॅच धीरज बांदल या लवकर. चला रामाची मॅन ऑफ द मॅच हुकली. त्यांनी षटकार घेतला.